शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली। ठाकरे सेनेकडनं कपिल सिब्बल यांचा आजही जोरदार युक्तिवाद। पुढची सुनावणी पुढच्या मंगळवारी होणार। वाद वाढताच इस्टेट एजंट भावेश कावरेनं व्हिडिओ हटवला, माफी मागितली, पण काही नेत्यांकडनं दिशाभूल सुरू आहे। देवाभाऊंनी याकडे लक्ष द्यावं, भावेश कावरेची मागणी। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला। नांदेडच्या मातासाहेब कौर भागातील गुरुद्वारात हल्ला झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश। सुखबीर सिंग बादल हल्ला प्रकरणातला हल्लेखोर जसपाल सिंगच्या पुण्यातल्या निवासस्थानी छापेमारी। दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई। जुहू चौपाटीवर 1 महिन्याभरापासून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। प्रशासनाचा स्वच्छतेचा दावा, मात्र तरीसुद्धा किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग कायम। आणि भारतीय रेल्वेतल्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये उंदराचा धुमाकूळ, पीठ खातानाचा व्हिडिओ व्हायरल। स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।